अंजलीला डबा भरून लाडू द्यायला पाहिजेत बघ. हा. अहो एक डब्बा काय, अख्खी दुरडी भरून देऊया की शिदोरी म्हणून लाडू, आणि त्यासनी घेऊन पण येऊया बघा. त्या नाही तर काय करमना झाले बघा. गोदा का कधी येणार आहे तो थोरल्या वहिनीचा? आता ह्या राणा ना अंजलीचं कवा समेट होते कुणात ठाव. लाडू भरते आधी. वय अंजली आज ना उद्या येणारच घरात, पण आज केलेले लाडू तरी तिच्या मुखात पडायला पाहिजे. होय. हा उगा लई लाड करत बसू नका सा गोदाक्का. गायकवाड घराण्याचे पैसे काय वर आलेला नाहीत. अख्ख्या गावभर लाडू वाटत बसाया. गावाला कुठं, ह्या घरची थोरली सून आहे ती. होती, आता नाही राहिली. राणा भाऊजीं संगट भांडण काढून निघून गेली तुमची सून. आता परत येत नसती ती. का नाही येणार? तुम्हाला काय आमच्या संगट वाद घालायचा आहे काय सकाळ सकाळ? नाही तसं असेल तर सांगा गोदाक्का. अहो वहिनी साहेब, तुमच्या संगट मी कशाला वाद घालू? नाही घालू बी नका. तुम्हाला झेपायचं बी नाही या वयात ते. आणि खबरदार, आमासनी न विचारता हे असं लाडू चिवडा चकली बनवलं तर याद राखा हा गोदाक्का. या घरात तेच बनल जे आम्ही सांगू. आता चहा बनवायला घ्या आमासनी. उठा. मला सांगा, तुमचा एवढा दांडगा विश्वास कसा काय हो, किती मास्तरीन घरला परत येणारच नाही म्हणून? कारण आम्ही भडकाच असा उडवलाय की त्या भडक्यामध्ये या दोघांचं नातं जळून खाक होईल. ताईसाहेब, लय भारी बर का. मला तर वाटते तुमच्याकडे राखेलची मोठी एजन्सी आहे. लय भडका उडवता बघा तुम्ही. रॉकेल, पेट्रोल, डिझेल, काय समजायचंय ते समज. पण ही मास्तरडी आता काय आमच्या समोर टिकायची नाही. लई स्वतःवर दांडगा विश्वास आहे बाबा तुमचा. आमच्यापेक्षा जास्त त्या ठोकळ्यावर आहे. पण राणादाने विश्वासघात केला तर आग लागू दे तुझ्या तोंडाला. कधीतरी शुभ शुभ बोलत जा की ग चंदे. अहो ताईसाहेब, तुम्ही बसशीला हिथं मोठ्या मोठ्या गप्पा हानीत, आणि तिकडे त्या जोडीचं परत सूत जुळायचं. त्याचं काय, कधी काय होईल काय सांगता यायचं नाही ना व. आता मूडच गेला बाई आमचा चहा प्यायचा. चहा तुम्हीच प्या गोदाक्का. चंदीकडनं वर सरबत पाठवून द्या. भाल्या, काय झालं असेल रे? वहिनीचा रुसवा गेला असेल ना मग? तुला काय वाटतंय? मुझे क्या पता. आता तूच आयडिया दिलीस की. मग काळजी कशाला करतोयस? अरे मी आयडिया वापरून माझ्या बायकोला 10 वेळा घेऊन आलोय. राणाला बी आपल्या वहिनीचे घेऊन येणार बघ. आला. अरे काय झालं राणा? आली वहिनी? खुश झाली ना वहिनी? कसल्या पुस्तकाडे देतो रे तू? का खुश झाल्या नाहीत? अरे अजून चिडलात माझ्यावर. वाटलंच मला. काय वाटलं तुला? अरे माझी बायको एकदम अडाणी आहे. ती ह्या आयडियानं लई खुश होती. अरे पूर वहिनी पार दिल्ली पात्र शिकल्या आता. अरे वहिनी उलट भडकणार मला डाऊट चालता. अरे मग डाऊट आलता तर मग आधी का नाही सांगितलंस? डाऊट आत्ता आला रे. अरे काल माझ्या बायकोनं माझा डाऊट घेतला आणि मला दूध धुतला. तुला मारलं नाही ना व? नाही मारलं नसणार म्हणा. अरे माझी बायको अडाणी आहे म्हणून करची मारा मार्या. वहिनीलाही शिकल्यात, त्या नाही मारणार तुला कधी. मला तर काय कळनाच झालं. ते काल त्यांच्या घरात जाऊन काका काकींचं कौतुक बी केलं, आज लाडू बी घेऊन गेलतो, पण त्यांचा काय राग कमी होईना. त्या बायकांची गणितच कळत नाही कडे. अरे म्हणून तर मैंने अजून शादी नाही केली. ए तू गप्पे. राणा तू त्यांच्या संग बोलत राहा, राग आपल्या आपण कमी होतोय बघ. अरे पण काय बोलणं झालं तर मी काय करणार? मतलब त्यांचा राग हलवायला तुला शिकायलाच लागणार म्हण की. हे बघ, शिकायचं सोडून दुसरं काय बी सांग.
तू त्यांच्या संग बोलत राहा, राग आपोआप कमी होतोय बघ. सांगितलं ना व, ते बोलायलाच तयार नाहीत. राणा मी एक आयडिया देऊ काय? नको रे बाबा, आता परत ते फुसके आयडिया नको. अरे ही आयडिया काम करणार म्हणजे करणार बघ. हा खरं काय? अरे एकदम 100% खरं. हा सांग. हे बघ, तुला लय बरं नाही, तुला लय त्रास होतोय असं वहिनीला जाऊन सांगायचं. मग वहिनी तुला बघायला पळत येतील बघ. मग बस गप्पा मार त्यांच्या संग. हा अरे पण असं खोटं कसं सांगायचं? आता हरिश्चंद्र बनत बसायची वेळ नाही, सांगतो तेवढं ऐक. होय राणा. अरे नवऱ्याला काय झालं की बायकांचा जीव मेनासारखा मऊ होतो या. हीच आयडिया कर राणा तू. नाही, नको. एकदा सांगितलं ना, असं खोटं सांगायला जमणार नाही मला. अरे राणा, अरे ऐक तरी. अरे राणा, प्रेमात सगळं माप असते, तू सांग बिंदास. होय राणा सांग. अरे पण मी आजारी आहे, मी कसं सांगू? अरे तू कशाला सांगायलायस? आपल्या बाळा कशाला आहे? पण मी नाही रे बाबा. ए नाही काय नाही, आपल्या रानासाठी एवढं करायला लागते. तू आत्ताच्या त्या वहिनीच्या घरला जा आणि सांग जा. अरे पण माझा बळी कशाला? अरे बळी कसला त्यात? वहिनी शिकलेले आहेत, तुला काय बी त्या मारत नाही. जा जा. अरे जा म्हणते ना व, जा. अरे रानासाठी एवढं कर की जा. अंजली, अंजली, तुझं आणि रानाताचं जे काही चाललंय ते मला अजिबात पटलेलं नाहीये बरं काय. मला काय आवडतंय का? मग कशाला उगाच छळवाद मांडलायस तू रानाताचा? ते शिकावेत म्हणून. मला एक सांग, जर एखाद्याला शिकायची इच्छाच नसेल तर त्याच्यावर बळजबरी करून काहीतरी उपयोग आहे का? रेणू, आपण शिक्षिका आहोत की नाही? मग समजा जर एखाद्या मुलाला शिकावंसं वाटत नसेल तर त्याच्या मनात शिक्षणाची गोडी निर्माण करणं हे आपलं काम आहे ना. अगं पण असं कडवट वागून कुठं गोडी निर्माण होत असते वय? आमच्या प्रेमातला हा गोड कडवटपण तुला नाही कळणार. मला तर खरंच काय कळणं झालंय. पहिल्यापासून जगायकडे प्रेम सुरू आहे बघ तुमचं. अजून थोडे दिवस थांबतो आणि मग बघ राणाजी कसे शिकायला तयार होतात ते. अगं पण या काही दिवसात जग काय काय चर्चा करेल माहिती तरी आहे का तुला? कालच त्या पारू आजी मला विचारत होत्या, गायकवाडांची थोरली सून भांडणं करून गेली आहे काय म्हणून. रेणू, माझं जग माझ्या आणि राणाजींपासून सुरू होतं, मग बाकी सगळे येतात. पण तुमच्या दोघांच्या जगात फक्त भांडणच सुरू आहेत, त्याचं काय करायचं? पण सगळं चांगल्यासाठी चालू आहे ना. तुला बोलण्यात हरवणं म्हणजे लई अवघड आहे बघ अंजू. जाऊ दे सोड. हे बघ, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, लई ताणू नकोस, नाहीतर तुटायचं. तुटणाऱ्यातलं नातं नाहीये आमचं. आणि तू उगाच राणादाची बाजू घेऊन माझ्याशी भांडू नकोस. मी कशाला भांडू? तूच भांडून भांडून जीव हैराण केलायस राणादाचा. काही हैराण वगैरे केलं नाही. चल तू. वहिनी काय रे बायलादा, असं पळत पळत का आलायस? आता काय सांगू आणि कसं सांगू? काय र, वहिनी परत गेल्या का काय भांडून माहेरी? ती कसली जाते, तिनंच भांडून भांडून माझा बुक्का पाडलाय. ते सोड. वहिनी, तुम्हाला आत्ताच्या आता अर्जंट शेतावे लागते. शेतात का? अहो लई मोठी भानगड झाली. कसली भानगड झाली? रानाला लई त्रास व्हायलाय. कसला त्रास? काय झालं? ते जाऊ दे, तुम्ही चला लवकर. ए भालादा, अरे जरा नीट सांग की, कशाला उगाच घोर लावलायस? ते रानादा इरीतलं पाणी काढालता आणि नांगराचा फाळ लागला आणि डोकली दुखायला लागली. वहिनी चला लवकर. हो चल चल. ए अरे असं कसं डोसकं दुखल? जरा नीट सांग की काय झालंय? वहिनी चला लवकर. अहो राणाचा तुमचंच नाव घ्यायला लागलाय. चला लवकर. आपण ते नंतर बघू. चल लवकर चल. हिरीतनं पाणी काढताना नांगराचं फाळ लागलं. राणा, तू लय भारी नाटक कर. तुला त्रास होतो हे वहिनीला खरं खरं वाटलं पाहिजे बघ. हा ए पण असलं कधी मला काय झालं नाही, मी कसं नाटक करणार? अरे राणा, पोरासनी जेव्हा शाळेत जायचं नसते तेव्हा पोरे बी असंच नाटक करतात. तू बी तसंच कर. हा बघ तो वहिनी आली कर. अरे वहिनी,
अरे राणा लय पोटात दुखाली काय? अरे थांब थांब बरं वाटतंय. अरे वहिनी, अहो वहिनी काय झालं? अहो सकाळपासून पोटात लय मोठा धरलाय त्याच्या आणि लय दर्द व्हायला बघा. खूप त्रास होतोय का? हा काय रे भाल्यादा, त्यांना दुखायला म्हणला होतास ना? हा दुखतेच की मग. डोसकं दुखायला म्हणला होतास ना तू? होय होय, डोसकं मी दुखाले, पण आता पोटात मी दुखा लागले. अरे अरे राणा लय दुखाले काय? लय दुखतंय र. पण अंजलीबाई बोलले तर बरं वाटेल मला. हा वहिनी बोलतील की. वहिनी बोला की जरा बरं वाटेल त्याला. आता हे असं फसवायलाही लागलात का? नाही हो, अजिबात नाही. हे असं खोटं बोलणं शोभत नाही हो तुम्हाला. ए घबरे, इकडे तुम्ही माझ्या संकट बोलत नाही, मग मी तरी काय करणार? म्हणून हे असं खोटं बोलून शाळा सुरू असताना मला इथे यायला लावलं. प्रेमात समज माप असते. हा कोणी सांगितलं तुम्हाला? हा? मी काय नाही सांगितलं. मी आलो जरा. ए थांबून घे. आले गेलो. आता मात्र हद्द झाली आहे तुमची. तुम्हाला इतक्या वेळानं मी सांगितलं होतं की आपल्या दोघात तिसरा नको म्हणून, तरी तुम्ही आज तसंच केलं. आता तर मला एक शब्दही नाही बोलायचे तुमच्याशी. अंजली, अगं असं काय करतेस तू? तुझ्या प्रेमा खातरच हे समज करायला नव्हतो. आणि तू बी तुझं प्रेम आहे म्हणूनच इथवर आलीस ना? तू एक शब्दही मध्ये बोलू नकोस. दिलेला शब्द मोडणारे, दुसऱ्याचं ऐकून असं फसवणारे माझे राणाजी असूच शकत नाही. हे कोणीतरी वेगळेच आहेत. आओ अंजली. ऐका की. हे सगळं या बाल्यामुळे झालं. ह्याला कोणी सांगितलं डोसकं दुखते म्हणून सांगायला? मग तुला कोणी सांगितलं पोटात दुखते म्हणून त्याच्या? काय दुखायलंय हे न ठरवताच तुम्ही फसवायला निघाला होता वैर, आणि ते बी अंजलीला. धन्य आहे बाबा तुमची. मग आता वहिनी तर जादा चिडून गेल्यात. आता अजून काहीतरी आयडिया केली पाहिजे. राणा मला काय वाटतं? हे तू का काय बी सांगू नकस. राणादा तू आता वहिनी जाऊन माफी माग. आता सांगितलं ना वा, कुणी काय बी सांगू नका म्हणून. अरे पर काहीतरी करायला पाहिजे की आता. अरे ते करतो की मी. आता तिसरा कोणाचं काय बी ऐकणार नाही मी. आता बघितलं ना व, रागत किती बोलल्या मला. अरे बोलायला गेलो तर बोलत बी नाही, जवळ गेलो तर लांब जात्यात. साधा वारा बी लागून घेत नाहीत माझा. राणादा, अरे ती कशी बी वागली तरी तिचं तुझ्यावर लई प्रेम आहे बघ. तिचं प्रेम नसतं तर ती इथवर आली असती का पळत पळत? सांग बघू. हे माहितीये मला, पण असे वागतात तर मी काय करणार? आजवर या आडाण टेंगड्यांचा ऐकत होतास ना? आता जरा माझं ऐक. नाही नको. या अंजलीबाई म्हणतात की तिसऱ्या माणसाचं काय बी ऐकायचं नाही म्हणून. चुकीचं असेल ते तेवढं ऐकायचं नाही. मी तर चांगलंच सांगणार आहे की तुला. राहू दे नका. या अंजलीबाईसनी माझी काय किंमतच कळणार नाही कधी. अरे मग दाखवून दे तिला तुझी किंमत. म्हणजे हे बघ, सगळ्यात आधी हे मऊपणानं वागणं सोडून दे. मेहनतीनं डॅशिंग बन जरा. एकदम सोपा आहे राहण्यासाठी. एका टायमाला 10 जणांनी माती चारली हो. यो असला डॅशिंगपणा ठेव तुझ्याकडच. काय कामाचा नाही असला डॅशिंगपणा. राणादा, तू की नाही असं कडक मध्ये राहायला शिक. म्हणजे असं भाव खायला शिक. शायनिंग मारायची, शायनिंग. जर का असं वागलास तरच अंजलीला तुझी खरी किंमत कळेल. मग बघ तुझ्याकडे कशी पळत पळत येते.
खरंच काय? एकदम खरं. राणादा असंच करू, आम्ही आहे तुझ्या संगत. अजिबात नाही राणादा, तू यांचं अजिबात ऐकू नकोस. तुझ्या मनाला जे पटतंय तेच कर. आणि एक लक्षात ठेव, तिसऱ्या माणसाला अजिबात मध्ये आणायचं नाही. आणि तुम्ही जर का फुकटचे सल्ले राणादाला देताय हे मला कळलं तर माझ्या इतकी वाईट कोण बी नाही, लक्षात ठेवा. राणादा लक्षात आहे ना व? शायनिंग मारायची, शायनिंग भाव खायचा एकदम. म्हणजे काय करायचं? अरे म्हणजे असे कडक इस्त्रीचे कपडे घालायचे, गॉगल बिगल लावून एकदम टकाटक राहायचं. भाव खा की थोडा. आणि समज अंजली जरी तुला रस्त्यात दिसली तरी सुद्धा तिला अजिबात ओळख दाखवायची नाही. हा म्हणजे अंजली बाई अजून चिडतील माझ्यावर काय रे? होय तर नाही चिडणार रे. तू जरा भाव खा, मग बघ कशी तुझ्या मागणं पळत येते तिथे. राणादा, अंजली जर का तुला परत हवी असेल तर हे समजा जमवावंच लागल तुला. जमल ना व? जमवतो. तुम्हाला काय वाटते? शायनिंग मारू काय? मी बी जरा भाव खातो. नाही म्हणजे रेणून सांगितलेलं समजा जमल काय मला? जमल म्हणताय मला? आता हसताय म्हटल्यावर जमणारच की. चालते की मग उद्यापासून मी बी भाव खातो. इस्त्री केलेले कडक कापड बी घालतो उद्यापासून. चला नवीन कपडे आणले तेवढे घाला. नवीन कपड बघू. अहो ही असली कपड नाही घालत तुम्ही, घ्या. अहो एकदा घालून तर बघा मग कळ. अहो शेतकरी माणूस मी, ही असली कपड नाही शोभणार मला, घ्या. असली म्हणजे मी काय वाईट कपडे देते का तुम्हाला? कसा दिसायलोय? हा मला जरा वेगळं वाटते, पण आता तुम्ही कापड आणलेत म्हणलं चांगलीच असणार की. आता उद्यापासून मी बी भाव खाणार, शायनिंग मारणार. मला चालेल ना व? अहो चालवून घ्यावं लागेल. आता बघाच
उद्या तुमची कशी मजा करतो ती.